100 करोडची डील ते रस्त्यात तुडवण्याची भाषा. शिवसैनिक प्रचंड चिडले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 पैकी 6 खासदारांनी एकत्रित येत स्वतंत्र गट स्थापन केला आणि शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून ही सर्व राजकीय घडामोड झालीय. सोलापुरातील जुन्या शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. या सर्व खासदारांना ठाकरेंचे शिवसैनिक मुंबईत फिरू देणार नाही असा इशाराच दिला. बाळासाहेबांच्या मुलाकडून तिकीट घ्यायचं, समोरच्याला गद्दार म्हणून निवडून यायचं, परत त्याच गद्दाराच्या कळपात सामील व्हायचं आणि बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसायचा. यांच्यापेक्षा कुत्री बरी, निदान ते मालकाप्रती इमानदार असतात. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रातले शिवसैनिक सध्या चिडलेले आहेत. काल ही जी बातमी आम्ही टीव्हीवर मच्छच्या माध्यमातून पाहिली, प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्रातला जे लाखो करोडो शिवसैनिक आहेत त्यांच्या मस्तकातली शीर आता हल्लेली आहे. एकदा 2022ला फूट झाली, आम्ही सहन केली ती, पण आता प्रत्येक वेळी जर 3-3, 4-4 वर्षाला हे जर भडवे जर फुटत असतील तर यांना भर रस्त्यात तुडवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही. त्या ओमराजे निंबाळकरच्या वडिलाला ज्यावेळेस मारलं गेलं त्यावेळेस पहिल्यांदा जर कोण साथ दिली असेल तर ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन त्यांना आधार दिला, तिकीट दिलं, 2-2 वेळा आमदार केलं, खासदार केलं. पण हा ओमराजे जर आता फुटत असेल तर त्या ओमराजेला मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही. स्वतःला जर एवढा तू मोठा समजतो, अरे 3-3 लाखाचा लीड दिला शिवसैनिकांनी आणि तू गद्दारी करतो मातोश्रीशी, आणि कोण तो दिना पाटील, तो आष्टीकर, यांची लायकी काय होती या बाजारामध्ये? या लोकांची लायकी नसताना यांना खासदार केलं. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामुळे, उद्धव साहेबांमुळे हे खासदार झाले. आणि हे जर भडवे जर असे जर गद्दारी करत असतील तर या भडव्यांना मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही. अरे तुमची अवकात काय होती सांगा? या मोदी लाटेच्या विरोधात जर कोण लढला असेल तर ते उद्धव साहेब लढले, आणि या महाराष्ट्रामध्ये 9 खासदार त्यांनी निवडून आणले स्वतःच्या हिमतीवर. आमचा पक्ष पळवला, आमचा बाण पळवला तरी आम्ही शांत बसलो. पण आता सहन करण्याची सीमा संपलेली आहे. आता दिसेल त्या भडव्यांना भर रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर तुडवलं जाईल एवढं सांगतो मी. संजय राऊत साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य सांगितलेलं आहे. 15 करोड फक्त ॲडव्हान्स दिलेले आहेत. यांची खरी डील ही 100 करोडची आहे. हे आता पहिला हप्ता गेलेला 15 करोडचा, त्यांना 100 करोड द्यायचं, 6 जणाला पक्षात विलीन करायचं. ही सगळी अमित शहाची खेळी आहे. अमित शहा दिल्लीत बसून ही सगळी खेळी करतोय. या लोकांना स्वतःची लेकरं होत नाहीत म्हणून दुसऱ्याची लेकरं चोरावं लागतात. हे नपुसक लोक आहेत, नामर्द लोक आहेत. जर हे मर्द असले असते तर त्यांच्या पक्षातील लोकांना मोठं केले असते, त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना मोठं केले असते. पण त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आता सतरंजा उचलतात आणि जे बाहेर वळवून टाकलेल्या अवलादी असतात अशा लोकांना, लाचार लोकांना घ्यायचं आणि एका पक्षामध्ये सामील करायचा हा धंदा अमित शहाने केलेला आहे. तिकडे तृणमूल काँग्रेस फोडली, सगळे पक्ष फोडायचे, आणि डिलिमिशनचा जो कायदा त्यांनी मध्यंतरी जो पारित झाला नाही त्या मोदीला तेच वाईट वाटतंय की काँग्रेसनं आमचा डिलिमिशनचा कायदा पारित करू दिला नाही. ही त्याची नाचक्की झालेली आहे मोदीची. म्हणून मोदी तो वचपा करण्यासाठी या सगळ्या पक्षातले खासदार फोडून डिलिमिशन कायदा करून या देशातील लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहे. पण ते आम्ही होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी पक्ष उभा केला आहे, परंतु जो पक्ष उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्या साहेबांनी कुठल्याही प्रकारचं आडेवेडे न घेता अशा ओमराजे निंबाळकर असू द्या, संजय जाधव असू द्या, अशा 6 जणाला कुठलंही म्हणजे हे न बघता क्रायटेरिया त्यांना तिकीट दिलं, निवडून आणलं. परंतु हे पैशासाठी ज्या एकनाथ शिंदेनी पहिला फुटून गद्दारी केला त्या गद्दाराने यांना 50-50 कोटी देऊन कोंडण्यात आलं. परंतु ह्या गद्दारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्या मतदारसंघातील शिवसैनिक यांना चप्पलने जोडपल्याशिवाय राहणार नाही. ज्या ओमराजे निंबाळकरसाठी आम्ही असू द्या, धाराशिवकर असू द्या, आमचे अतुल पवार असू द्या, आम्ही अनेक लोक सोलापूर शेजारचा धाराशिव जिल्हा असल्यामुळे आम्ही त्याचा फॉर्म भरणार गेलो. प्रचंड ऊन होता, पण त्या उन्हात सुद्धा तमा न बाळगता आपला माणूस निवडून आला पाहिजे आमची एकच भावना होती. बार्शीतून सुद्धा 50,000 मताचा लीड देण्यात आला. पण अशा भडव्यांना की पैसेच फक्त पाहिजे आहे. त्याचा बापाचा मर्डर पद्मश्री पाटलाने केला, पण अशाच लोकांच्या ज्याच्या बापाची मर्डर केलं त्याच लोकांमध्ये हा मिसळतो. परंतु असे गद्दार लोक, असे अनेक 6 लोकांना जर सोलापूर शहरामध्ये आले तर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या गाड्या तर फोडणार, पण त्यांना चप्पलेने झोडपल्याशिवाय राहणार नाही. याच्या मागे एकच आहे, नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, ही सगळे लोक भ्रष्टाचारातून प्रचंड भ्रष्टाचार करायचा, पैसे जमावतात. तुम्ही बघता आता अयोध्येमधील राम मंदिरमध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे. असाच पैसा असा ह्या पाडव्याला द्यायचा
आणि या भडव्यांना चपातीचा तुकडा दिला, हे भडवे आपले त्यांच्या मागं लागलेले आहेत. परंतु शिवसेना शिवसेनेतला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता महाराष्ट्रातून हललेला नाही. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. असे आले काय आणि गेले काय शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही बघता भुजबळ गेले, राणे गेले, आपलं नाईक गेले, गणेश नाईक गेले, असे अनेक लोक आहेत. पण शिवसेना आहेत. आमचे खासदार निवडून येतात, आमदार निवडून येतात, महापालिका आहे, सर्व पक्ष सर्व लोकप्रतिनिधी निवडून येतात. परंतु ह्या लोकांना एवढं देऊन सुद्धा हे लोक निघून जातात. ह्या भडव्यांना फक्त पैसे पाहिजे आहे. ठाकरे हे नावच मोठं आहे की तुम्हाला आमचाच पक्ष फोडावं लागतंय. ठीक आहे, तुम्हाला लेकरं होत नाही, दुसऱ्याची लेकरं तुम्हाला मांडीवर घ्यावं लागतील. परंतु ज्या माणसानं तुमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला, शिवसैनिकांनी घाम गाळला आणि तुम्ही एका रात्रीत फुटून दुसऱ्या पक्षात जाता, याची शिवसैनिकामध्ये अत्यंत तीव्र संताप आहे. आणि तुम्हाला निष्ठा आम्हाला तुम्ही निष्ठा शिकवायच्या भानगडीत पडू नका. शिवसैनिकांना आम्ही जिथे आहोत तिथं आहोत. आम्हाला लेकरं होतात, यापुढेही होतील. खासदार आमदार शिवसेना जन्माला घालू शकते, परंतु भाजप आणि शिंदे गटाला उद्धव साहेबांकडून घेतलेलं उसणंच पाहिजे असतंय. आणि निष्ठा जर शिकायची असेल तर संजय राऊत साहेबांकडनं शिकाव, अंधारेताईंकडून शिकाव की आज पक्षानं त्यांना काय दिलं नाही. पक्षासाठी संजय राऊत साहेब जेलमध्ये जाऊन आले, परंतु हे कुठल्या तरी भीतीमुळे काल बघितलं मी की नांदेडच्या विमानतळावर विमान आलं होतं यांना न्यायासाठी, आणि त्या विमानात 2 खासदार पळालेत. ते बंड्या जाधव परभणीचा गल्ली गल्लीत फिरत होता, कोण कुत्रं ओळखत नव्हतं. बाळासाहेबांनी नाव दिलं, तिकीट दिलं, खासदार झाला म्हणून नाव झालं. आज तुमची जी काय लायकी आहे ती फक्त मातोश्रीमुळे. आज तुम्ही गेलात, आता बघायला लागलो आम्ही फेसबुकवर, तुळजापूरचे असू दे, धाराशिवचे असू दे, शिवसैनिक खाली लिहायला लागलेत फेसबुकवर. त्यांनी कुठंतरी जिजाऊ साहेबांचा कुठंतरी फोटो टाकलाय ओमराजेने. गद्दारी करू नको, कपाळावर गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नको. उद्या तुझी पोरं काय सांगणार आहेत समाजाला, आमचा बाप गद्दार होता म्हणूनच सांगतील. आणि शिवसेनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ह्या गद्दारांची नोंद होईल. तुम्हाला वाटत असेल आमचे दिवस येणार नाहीत, आमचे दिवस तर येणारच आहेत. ज्या पद्धतीने आज देश चाललेला आहे, आज राम मंदिरातला राम सुरक्षित नाही, रामाच्या गल्ल्यातले पैसे पळवणारी अवलादी आता देशावर आलेले आहेत. त्यामुळे या अवलादींना शिवसैनिक आणि भारतीय जनता घरी बसवल्याशिवाय राहणार आहे. आणि जेव्हा आमचा दिवस येतील तेव्हा आम्ही ह्या एक एक पै ना पैचा हिशोब केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही. फडणवीस जेव्हापासून सत्तेत आलेत त्या दिवसापासून एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात कधीच नव्हतं. आपण यशवंतराव चव्हाणाला आपल्या महाराष्ट्राचा आदर्श मानतो, पण हा फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रातलं राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे. एवढा मोठा पैशाचा खेळ चालू आहे, एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे. आज जे गद्दार लोक जे 6 खासदार सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, तर ते फक्त ते 6 गद्दारच गेलेले आहेत. शिवसेना आणि शिवसैनिक हे जागेवरच आहेत. त्यामुळे पुढील काळात आम्ही अजून नव्याने सर्व आमदार, खासदार, नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यांना त्यांची जागा आम्ही इलेक्शनच्या वेळी त्यांना दाखवू. आणि हे शिवसेना कुठेही हल्लेली नाही आहे, आम्ही जागेवरच आहोत. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.